लंडन, न्यूयॉर्क, दुबई अशा जगातील सर्वाधिक महागड्या शहरांमधील नागरिक त्यांच्याच शहरामध्ये घर घेऊ शकतात। मात्र मुंबईमध्ये घर घेणं मुंबईकरांच्या खिशाला परवडणारं नाहीये। मुंबईमधील घरांच्या किमती या मुंबईकरांच्या उत्पन्नाच्या तब्बल 33 पट अधिक आहेत। पाहूयात यावरचा हा रिपोर्ट। लंडन, न्यूयॉर्क पेक्षा मुंबईतली घरं महाग। मुंबईत घर घेणं मुंबईकरांच्या बजेट बाहेर। लंडन, न्यूयॉर्क मधील घरं तिथल्या उत्पन्नापेक्षा 11 पट अधिक। मुंबईतील घरांच्या किमती मुंबईकरांच्या उत्पन्नाच्या 33 पट अधिक। हक्काचं घर असावं असं मुंबईत येणाऱ्या आणि मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न। मात्र लंडन, न्यूयॉर्क आणि दुबईत राहणाऱ्या नागरिकांशी तुलना केली तर मुंबईकरांना मिळणारी घरं प्रचंड महाग आहेत। घरांचे दर परवडणारे आहेत की नाहीत हे ठरवण्याचं जागतिक सूत्र आहे आणि त्यानुसार मुंबईकरांच्या उत्पन्नापेक्षा मुंबईतील घरांच्या किमती या 33 पट अधिक आहेत। या उलट परदेशातील घरांच्या किमती तिथल्या उत्पन्नाच्या केवळ 5 ते 11 पट आहेत। घरांच्या किमती उत्पन्नाच्या 4 ते 6 पट असल्यास घरं परवडणारी, उत्पन्नापेक्षा घरं 10 पट किंवा अधिक असल्यास घरं महाग। न्यूयॉर्क मधील घरांची सरासरी किंमत 9 कोटी 20 लाख आहे। न्यूयॉर्क मधील ग्राहकांचं वार्षिक उत्पन्न 1 कोटी 13 लाख इतकं। न्यूयॉर्क मध्ये घरांच्या किमती उत्पन्नाच्या 8 पट अधिक आहेत। लंडन मधील घरांची सरासरी किंमत 5 कोटी 80 लाख रुपये। लंडन मधील ग्राहकांचं सरासरी वार्षिक उत्पन्न 52 लाख रुपये, तर लंडन मध्ये उत्पन्नाच्या 11 पट अधिक किंमत देऊन घर खरेदी आहे। दुबईतील सरासरी वार्षिक उत्पन्न 51 लाख रुपये। दुबईतील घरांची सरासरी किंमत 5 पट म्हणजेच 2.5 कोटी आहे, तर मुंबईकरांचं सरासरी वार्षिक उत्पन्न केवळ 6 लाख रुपये आणि मुंबईतील घरांची सरासरी वार्षिक किंमत 2 कोटी आहे। म्हणजे आता घर खरेदी करायला गेलं तर जवळजवळ 20% त्या जागेच्या किमतीच्या ओव्हर टॅक्स लोकांना भरावा लागतो आणि त्यामुळे जागेची किंमत आगंतुकपणे करोडोच्या वरती गेलेली, जी सध्याच्या बजेटमध्ये लोकांना परवडत नाही। सप्लाय मार्केटमध्ये जास्त बऱ्याच बिल्डिंगी बनवण्यात, पण लोकांच्या बजेटमध्ये ते बसत नाही। त्यातून दिवसेंदिवस वाढणारे भाव, इमारतीचे भाव वाढत आहेत, समोर लोकांची असलेली तुटपुंजी मिळकत, त्या बदल्यात मिळणारा लोन, त्यात असलेल्या अनेक समस्या, या गोष्टी जर धरल्या तर जागेचे भाव अजूनही वाढत जातील। मुंबई एक मेट्रोपोलिस सिटी आहे आणि डे बाय डे याचं डेव्हलपमेंट वाढणारच आहे, कमी होणार नाही आहे। इन्फ्रा वाढणारच आहे आणि इन्फ्रा वाढण्यामुळे याचे रेट्स पण हाय होत जाणार आहे। इथे मिडल क्लास पर्सन असो किंवा एक जॉईंट फॅमिली धरू शकता आपण, ते त्या बाहेर ते नाही बाई करू शकणार आणि त्याचा मेंटेनन्स खूप हेवी होणार आहे पुढे। म्हणून सगळ्यांना सोडून तिथे लांब कुठेतरी डोंबिवली, कोण कुठे विरार, नालासोपारा या साईडला जातील। राज्याच्या इतर भागातून, इतर राज्यातून होणारे स्थलांतर, मोठं मनुष्यबळ, त्यामुळे रोजगार मिळवण्यासाठी असणारी चढाओढ, त्यामुळे मुंबईकरांच्या उत्पन्नात वाढ होत नसल्याचं सांगण्यात येत आहे। तर दुसरीकडे श्रीमंत मुंबईकरांसाठी अलिशान घरं, शासकीय धोरणं राबवली जात असल्याचा आक्षेपही घेण्यात येतोय। इतर देशांतील सामान्य जनतेच्या उत्पन्नाच्या तुलनेत मुंबईकरांच्या आर्थिक मर्यादा या जागतिक सूत्रानं उघड झाल्या आहेत। महागाई आणि उत्पन्नाचा ताळमेळ घालताना नाकी नऊ येत असताना दुसरीकडे घरांच्या वाढत्या किमती पाहण्याशिवाय सामान्य मुंबईकरांसमोर पर्याय दिसत नाहीये। सरासरी उत्पन्नात वाढ किंवा घरांच्या किमती कमी झाल्या तरच मुंबईकरांचं घरांचं स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।